छत्रपती संभाजीनगर लोकसभा मतदारसंघ हा राज्यात चर्चेचा आहे आणि त्यामुळे सर्वच पक्ष अत्यंत अभ्यासपूर्ण रणनीती आखताना दिसतात। पण ज्या पक्षाने मागील निवडणुकीमध्ये अगदी निसटता पराभव पाहिला त्या शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षात मात्र सध्या लाथाळ्या सुरू असल्याचं दिसतंय। उद्धव ठाकरेंच्या दौऱ्यातच ठाकरे गटातील अंतर्गत वाद समोर आलाय आणि त्यामुळे निवडणुकीपूर्वी हे सगळं शमलं नाही तर ठाकरे गट शत्रूच्या हल्ल्याने नाही तर आपापसातील वादानेच संभाजीनगर लोकसभा गमावेल अशी चर्चा सुरू झाली आहे। पाहूयात। स्वर्गीय बाळासाहेब ठाकरे यांचं विशेष प्रेम असणारा छत्रपती संभाजीनगर जिल्हा। बाळासाहेबांच्या मृत्यूनंतर शिवसेनेचा हा बालेकिल्ला ढासळला। आता तर शिवसेनेच्या फुटीनंतर संभाजीनगरच्या शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षातील अंतर्गत वाद आणि मतभेद उफाळून आले। संभाजीनगरच्या उमेदवारीवरून चंद्रकांत खैरे आणि अंबादास दानवेंमध्ये पुन्हा जुंपली आहे। खुद्द उद्धव ठाकरेंनी यावरून दोघांना खडसावलं। त्यानंतर दोघंही तेवढ्यापुरतं ऐकल्यासारखे करतात। पुन्हा काही काळ गेला की पुन्हा त्यांच्यात टॉम अँड जेरीची लढाई सुरू होते। उद्धव ठाकरेंना भेटायला आलेल्या मुभाट्याच्या महिला पदाधिकारी त्यांना अक्षरशः खैरेंनी हाकलून लावलं, अक्षरशः त्या रडल्या आणि उभाट्यांच्या उद्धव ठाकरेंनी काही त्यांना भेट दिली नाही। अशाच पद्धतीने उभाट्याचे नेते वागतात कार्यकर्त्याची, म्हणूनच शिवसेना मागच्या काळात दुभांगली। शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाचे प्रमुख उद्धव ठाकरे 2 दिवसांपूर्वी संभाजीनगरमध्ये आले होते। तेव्हा त्यांनी दोन्ही नेत्यांना आपल्या आजूबाजूला समान ठेवलं। यातून वाद मिटल्याचं दाखवण्याचा प्रयत्न केला गेला। त्याच वेळी शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाच्या महिला आघाडीने मात्र उद्धव ठाकरे थांबलेले त्या हॉटेलमध्येच गोंधळ घातला। उद्धव ठाकरे यांना भेटू दिलं जात नाही म्हणून रडारड केली। चंद्रकांत खैरे यांनी येऊन महिलांसमोर हात जोडून त्यांना हॉटेल बाहेर जायला सांगितलं, ज्यानंतर महिला आघाडीच्या कार्यकर्त्या संतापात निघून गेल्या। रात्री तर महिला येऊ शकत नाही, आम्हाला आत्ता कळालं, आम्हाला सकाळी कळालं तेव्हा आम्ही आलो ना। रात्री तर महिला भेटू शकत नाही, आम्ही त्यांची वेळ द्या ना आम्हाला भेटायला। उद्धव साहेबांनी वेळ द्यावा, आम्ही भेटायला। उद्धव साहेब आलेले आहेत तर आम्ही त्यांना भेटूया म्हणून आम्ही पदाधिकारी महिला त्यांना भेटण्यासाठी आलो। पण आम्हाला असं वाटतंय की पुरुष लोक जर डायरेक्ट जाऊ शकता उद्धव साहेबांना भेटायला तर 4 महिला पदाधिकारी का जाऊ शकत नाहीये? उद्धव साहेब आम्हाला